नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बृहन्मुंबई कॉर्पोरेशन याच्या ज्युनियर आणि सब इंजिनियर या पदासाठीची जाहिरात, याच्यामध्ये पेपरमध्ये जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, डिटेलमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आणि ज्या काही क्रायटेरिया आहे, जे काही अपडेटेड असेल याची डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आणि फॉर्म फिलिंग लवकरच सुरू होणार आहे। ओके, तुम्ही अभ्यास सुरूच केलेला असेल तरीही जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना कंबाईन पेपर द्यायचा असतो, त्याच्यासाठी 130 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या। मागच्या कित्येक वर्षापासून आपण या ऍडव्हर्टाइजमेंटची वाट बघत होतो। ओके, तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक साधारणतः अभ्यासक्रम काय असेल, मागच्या वेळेस काय होता, काय असू शकतो आता, आणि कशा पद्धतीने या पर्टिक्युलर टॉपिक्सला हँडल करायचं याच्याबद्दल बोलणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो। बीएमसी ची जर बॅच तुम्हाला लावायची असेल, बीएमसी ची बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या 788 781 1411 या क्रमांकावरती संपर्क करू शकता। आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही बॅच अशी आहे की जे विद्यार्थी जेई साठी तयारी करतात आणि एससी साठी तयारी करतात त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे। ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपात आहे, फक्त 9999 मध्ये। ओके, तर चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो। मागच्या वेळेचा जो सिलेबस होता एक स्लाइट चेंज आहे फक्त एससी आणि जेई पोस्ट साठीच्या सिलेबस मध्ये, आणि टॉपिक वाईज जर जायचं झालं तर तेही आपण बघूया। आता इथे हा डिप्लोमा लेवलचा मागच्या वेळेचा जो सिलेबस होता तो आहे हा। याच्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल बेस्ड एमएसबीटी चा डिप्लोमा जो आहे आपला, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली ज्या लेवलला जातो आपण, एमएसबीटी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तर एमएसबीटी चे जे काही सिलेबस होता त्या सिलेबसला धरून इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा दोन्ही ब्रँचचा हा सिलेबस आहे। त्याच्यामुळे तिथले जे काही टॉपिक्स आहेत त्याचं जे काही स्टडी मटेरियल आहे जेई लेवलच्या पोस्टसाठी तुम्हाला फायदेशीर होऊ शकतं। ओके, आता याच्यामध्ये लेटेस्ट मध्ये जर बघायचं झालं तर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी अशी डिस्कॉमची एक्झाम झाली बघा। त्याच्यामध्ये जे जेई लेवलची एक्झाम होती डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी, त्याच्यामध्ये इतके बेसिक आणि सोपे प्रश्न विचारले गेले होते, त्याच्यामुळे तुम्ही तयारी करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। रिमेंबर लेवलचे त्याचे बरेचसे युट्यूब वरती व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघा, नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या दोन्हीसाठी असल्यामुळे याच्यामध्ये काही टॉपिक्स हे मेकॅनिकलचे असणार आहे, काही टॉपिक इलेक्ट्रिकलचे असणार आहे, पण विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही। काही टॉपिक हे कॉमन आहेत, म्हणजे कॉम्प्युटरशी रिलेटेड असेल, तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड असेल। ओके, तर बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी परत एकदा सांगतो तुम्हाला, अप्लाइड मेकॅनिक्स हा विषय डिप्लोमाचे जे विद्यार्थी होते एमएसबीटीच्या फर्स्ट इयरला सगळ्यांनाच कॉमन होता, मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना हा फायदा होणार आहे। या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये स्पेसिफिकली जे कन्सेप्ट होते, ग्राइंडिंग असेल, रिव्हर्टिंग असेल, या सगळ्या प्रोसेसशी रिलेटेड, ड्रिलिंग, ओके, तुम्हाला वर्कशॉप होतं बघा, तर त्याच्यामधले ह्या काही प्रोसेसेस आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये करायच्या आहेत। जॉईनिंग प्रोसेस आहेत, टाइप्स ऑफ डिफेक्ट्स आहेत, काही फिनिशिंग प्रोसेसेस आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त क्लासिफिकेशन, सिलेक्शन अँड अप्लिकेशन ऑफ मेकॅनिकल टूल्स, हे जे काही तुमचे इन्स्ट्रुमेंट्स गॅजेट्स असतात याच्यामधले, मग त्याच्यामध्ये कटिंग टूल असेल, त्याचे मटेरियल असेल, पुलन्स असतील, कटिंग टूल्स आणि टूल डिझाईनचा पार्ट असेल, हा सगळा पार्ट तुम्हाला मेकॅनिकल मध्ये करायचा आहे। थिअरॉटिकल पार्ट आहे, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाचून कळेल असा हा पार्ट आहे। मी एससीच्या सब्जेक्ट मध्ये सांगितलेलं आहे टॉपिक मध्ये, आणि याही व्हिडिओमध्ये मी सांगतो की जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहेत त्यांनी घाबरून न जाता मेकॅनिकलचा अभ्यास करताना एक ट्रिक अशी वापरायची आहे की त्याच्यामध्ये डायरेक्टली कन्सेप्च्युअल थिअरी वाचण्यापेक्षा किंवा सिलेबस वाचायला सुरुवात करण्यापेक्षा, ओके, तुम्ही पहिले एमसीक्यू बघून घ्या, त्या टॉपिकचे एमसीक्यू बघून घ्या। त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतील, क्वेश्चन मध्ये काही कीवर्ड्स असतील, ते ग्रास्प करून घ्या आणि त्या अनुषंगाने काय करा, त्या अनुषंगाने तुम्ही थिअरी वाचा, म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग केली की तुम्हाला इथे फायदा होईल, तुमचा वेळ सुद्धा वाचेल। दुसरा आहे टॉम जो सब्जेक्ट आहे, थिअरी ऑफ मशीन, हा कोअर मेकॅनिकलचा सब्जेक्ट आहे। परत एकदा त्याच्यामध्ये सांगतो, फंडामेंटल अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम, सिंपल मशीन असेल, बेल्ट ड्राईव्ह असेल, गिअर ड्राईव्ह असेल, जॉईंट कपलिंग, सिंगल अँड मल्टिपल सिलेंडर असेल, ओके, 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक जे काही असेल स्पेसिफिकली त्याच्याशी रिलेटेड,
हे टॉपिक आहे थेअरी ऑफ मशीन मध्ये. परत एकदा हा थेरॉटिकल पार्ट आहे, एमसीक्यू वाचा, नंतर टॉपिक वरती जा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना. आणि जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना तर टॉम चांगल्या पद्धतीने तुम्ही केला असेल तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये, डिप्लोमा मध्ये. ओके. त्यानंतर आहे मशीन डिझाईन कन्सेप्ट. याच्यामध्ये टॉर्शन, स्प्रिंग, जॉईंट्स, बिअरिंग याचे टाईप, त्याची डिझाईन, त्याची थेअरी, त्याच्यामधल्या फेल्युअरच्या थेअरी, हे सगळा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये शाफ्ट असतील, काही पार्ट्स असतील, या सगळ्यांचा कन्सेप्ट याच्यामध्ये मशीन डिझाईन मध्ये दिलेला आहे. एन्व्हायरमेंटल स्टडी हा एक थेरॉटिकल विषय आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला वाचून कळण्यासारखा विषय आहे, ज्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस, मग तुमचे जे काही रेग्युलर रिसोर्सेस आहेत, ओके, कन्व्हेन्शनल रिसोर्सेस आहेत किंवा जे आर्टिफिशियल रिसोर्सेस आहेत, या सगळ्यांवरती तुम्हाला एक नजर टाकायची आहे. पोल्युशन कंट्रोल, त्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आणि लेटेस्ट ट्रेंड मध्ये सोलार एनर्जी, ओके, हा एक महत्वाचा पार्ट आहे. आणि सोलार एनर्जीशी रिलेटेड त्याचे कन्सेप्ट, त्यानंतर ते एनर्जी ऑडिट आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट हे तुम्हाला करायचे. आता प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो असं नाही की हा इलेक्ट्रिकलचा, मेकॅनिकलचा, कॉम्प्युटरचा विद्यार्थी आहे तर काहीतरी वेगळा, तो एकच कॉमन टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थेअरीवरनं सहज वाचता येईल. तर बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग टॉम आहे, मशीन डिझाईन आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज आहेत. सॉम आहे बघा. आता ज्या विद्यार्थ्यांनी 12th वगैरे केलं असेल तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तुम्ही 12th मध्ये फिजिक्सचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये 2 पेपर 1 पेपर 2 होता बघा, मेकॅनिकलचा पार्ट सगळ्याच विद्यार्थ्यांनी केला होता, त्याचे बेसिक आहे. मग स्ट्रेस स्ट्रेन कर्व असेल, प्रॉपर्टीज असेल, ओके, लिक्विडच्या प्रॉपर्टीज असेल, त्याच्यामध्ये मेटल्स, अलॉय, त्याच्या व्यतिरिक्त नॉन मेटलिक मटेरियल, हे सगळं जे आहे हे बेसिक पार्ट आहे. तसंच स्ट्रेस स्ट्रेन, त्यानंतर टाइप्स ऑफ स्ट्रेसेस, यंग्स मॉड्युलस, त्याचे टाइप, हे सगळे बेसिक पार्ट तुमच्या सॉम मध्ये येतात. ओके. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तसं काही हेवी जाणार नाही. त्यानंतर आहे फ्लुइड मेकॅनिक्स, एफएम. ओके. फ्लुइड मेकॅनिक्स हा पार्ट जो आहे तो फ्लुइडशी रिलेटेड आहे. 12वी मध्ये बेसिक तुमचं झालं असेल, ज्या विद्यार्थ्यांनी 12th नाही केलं, फक्त डिप्लोमा केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना जर फिजिक्सशी रिलेटेड आवड असेल तर त्यांनी नुसतं वाचलं तरी हे कन्सेप्ट तरी त्यांना जास्त कळणार आहे. लॅमिनार फ्लो असेल, टर्ब्युलंट फ्लो असेल, रेनॉल्ड्स नंबर असेल, त्याचं क्लासिफिकेशन असेल, त्याच्या पार्टिकलची हालचाल असेल, तर हे सगळे एफएम मध्ये येणार आहे. याच्या व्यतिरिक्त पंप्स, टाइप्स ऑफ पंप्स अँड देअर सिलेक्शन, पंप्सची इफिशियन्सी, त्याची कॅरेक्टरिस्टिक, त्यानंतर फ्लुइडची प्रॉपर्टीज, विस्कॉसिटी, वेलोसिटी, प्रेशर, ओके, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये चेक करता येणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही इन्स्ट्रुमेंट जे फ्लुइड मध्ये वापरतात. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, प्लॅनिंग अँड कंट्रोल हा थोडासा नवीन पार्ट असेल बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी, पण थिअरॉटिकलशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे जर काही टॉपिक्स वाचले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर ऑटोमोबाईल सुरू होतं. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात होते ते आयसी इंजिन पासून, व्हॉल्युमेट्रिक अँड थर्मल इफिशियन्सी, एसआय इंजिन, सीआय इंजिन, कंबशन, त्याच्यानंतर नॉकिंग, सुपरचार्जिंग, कूलंट, ओके. तर हे सगळे ऑटोमोबाईलशी रिलेटेड आयसी इंजिनचे पार्ट आहेत. याच्यानंतरचे पार्ट बघा, आरएसी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, याच्यामध्ये डिझाईन त्याचं असेल, थर्मोडायनामिक्सचे लॉज असतील, ओके, सगळे लॉज असतील, त्याचे कन्सेप्ट असतील, त्यानंतर त्याचे पार्ट्स असतील एअर कंडिशनिंगचे, ओके. मग कॉम्प्रेसर असेल, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामधल्या पर्टिक्युलर अदर पार्ट्स असेल जे कूलंटसाठी वापरतात. तर या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या पार्ट तुमचा आरएससी मध्ये येणार. याच्यामध्ये महत्वाचं फोकस करा लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये, आयडियल गॅसेस आणि त्याच्याशी संबंधित थेअरी मध्ये, ओके. त्यानंतर आहे पार्ट ऑफ व्हेइकल, टिपिकल तुमच्या ज्याला म्हणतो आपण ऑटोमोबाईलचा पार्ट आहे. चेसिस असेल, ब्रेक सिस्टीम असेल, गिअर सिस्टीम असेल. परत एकदा हा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटरेस्टिंग पार्ट आहे. नव्याने जर तुम्ही काही स्टडी करत असाल तर तसंही तुम्हाला माहिती असेल की नाउडे अ कंबाईन पर्टिक्युलर व्हेइकल, ज्याला नॉन इमिशन किंवा झिरो इमिशन व्हेइकल्स म्हणतो, इलेक्ट्रिकल बसेस, तर त्याच्यामध्ये चांगल्या पर्टिक्युलर पार्ट तुम्ही रिसर्च करू शकता आणि स्टडी करू शकता. इंजिन, चेसिस, ट्रान्समिशन, ड्राईव्ह असेंब्ली, अल्टरनेटर, ऍक्सल, बॉडी, व्हील्स, ब्रेक्स, स्टीअरिंग, सस्पेन्शन एक्सेट्रा, हे जे कंपोनंट्स आहेत पार्ट्स ऑफ व्हेइकल, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. कन्सेप्ट ऑफ एसआय अँड सीआय इंजिन हा एक ऑटोमोबाईलचा मेन पार्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा तुमचे डिझेल सायकल असेल, एसआय सायकल्स असतील, बाकी इंजिन्स असतील, याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि शेवटचा पार्ट आहे इफिशियन्सी. जर एससीच्या लेवलला कम्पेअर करायचं झालं तर एक 2 पॉईंट कमी आहे मेकॅनिकलचे, त्याच्यामध्ये 14 पॉईंट्स आहेत, इथे 12 पॉईंट्स वरतीच हे सगळं एंड होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कम्पेअर कराल आणि तुम्ही जर एससी आणि जेई दोन्हीचा अभ्यास करत असाल तर तुम्ही एससी लेवलचा अभ्यास करा, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुमची जेवी लेवल कव्हर होईल. तिकडे मेकॅनिकलचे 14 टॉपिक दिलेले आहेत, इथे 12 टॉपिक दिलेले आहेत.
तर जे विद्यार्थी फक्त डिप्लोमा झालेले आहेत आणि फक्त जेई करायचंय तर त्यांनी टिपिकली याच्यामधला कुठला स्किप झालेला आहे तो पार्ट तुम्ही करू नका. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की सिलेबस अपडेट होऊ शकतो का, काही प्रमाणात चान्सेस आहेत, पण जे कोअर मेकॅनिकल आहे कोअर इलेक्ट्रिकल आहे ते त्यांनी सिलेबस मध्ये दिलेलं आहे, ते काही चेंज होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकलचा पार्ट येतो बघा. आता इलेक्ट्रिकल सुद्धा अशी ब्रांच आहे की तुम्ही फर्स्ट इयरला मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इलेक्ट्रिकल होतं आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे काही पार्ट सुद्धा होतात. तर इथे फंडामेंटल्स बघा, मग सप्लाय व्होल्टेज असेल, एसीडीसी असेल, सोर्स करंट सोर्स असेल, व्होल्टेज सोर्स असेल, फ्रिक्वेन्सी असेल, सिंगल फेज, 3 फेज, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, हे सगळे जे पार्ट आहेत, ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट, हे सगळे याच्यामध्ये आहे इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स मध्ये. पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हा थोडासा पार्ट वेगळा आहे, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना थोडासा जड जाऊ शकतो, तर त्यांनी याच्यामधला एक पॉइंट घ्यायचा आणि तो पॉइंट कव्हर करायचा. सुरुवात तुम्हाला एकदम बेसिक पासून करायचं. फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरच्या सिंपल गोष्टी त्या तुम्हाला माहिती आहे की स्टेप अप मध्ये काय होतं, स्टेप डाऊन मध्ये काय होतं, ऑइल का वापरतात, बरोबर आहे, त्याच्यामध्ये कूलंट कुठलं असतं का, अलाराम कुठले असतात का, त्याला किती टर्मिनल्स असतात, मटेरियल कुठले असतात, त्याचे पार्ट्स कुठले आहेत, मग अल्टरनेटर असेल, जनरेटर असेल, ट्रान्समीटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, बरोबर आहे, कशाला कशामध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी पहिले मेकॅनिकल वाल्या विद्यार्थ्यांनी रिकॉल करायच्या आणि नंतर डिटेल टॉपिक मध्ये जायचं. तर ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन मध्ये ह्या सगळ्या डायग्राम्स वगैरे बेड. त्यानंतर इन्सुलेटिंग मटेरियल, जसं सिरॅमिक मटेरियल आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक मटेरियल आहे, किंवा जसं कॅपॅसिटर मध्ये आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल वापरतो, इन्सुलेशनसाठी पीव्हीसी वापरतो, मायका वापरतो, सिरॅमिक वापरतो, हे सगळे मटेरियल, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे टिपिकल एक्झाम्पल, हा एक सोपा पार्ट आहे याच्यामधला. इन्सुलेटिंग मटेरियल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सोपा जाईल. ओके. जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल हे सेपरेशनसाठी वापरतात, इन्सुलेशनसाठी, ते काहीतरी नवल वाटतं आपल्याला की ऑइल कसं वापरतात बाबा, बरोबर आहे. तर ते काय करतात, तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही स्पेसिफिक फील्ड आहे त्याला आयसोलेट करण्याचं काम करतं. इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन, त्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन ऑफ कमर्शियल इन्स्टॉलेशन आणि इलेक्ट्रिफिकेशन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, काय पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म लागतात, कनेक्शन्स कसे देतात, स्टेप डाऊन कसं करतात, कुठले कुठले पार्ट्स वापरतात, इंडस्ट्रीमध्ये कुठला सप्लाय असतो, हाऊस होल्ड मध्ये कुठला सप्लाय असतो, फ्रिक्वेन्सी किती असते, त्यानंतर व्होल्टेज किती असतं, 3 फेज असेल, त्यानंतर 6 फेज असेल, कसं कनेक्शन करतात हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मेजरमेंट कंट्रोल, मेजरमेंट हा टॉपिक तुमच्या मेकॅनिकलला सुद्धा होता, जरी तो इथे इलेक्ट्रिकल मध्ये दिसत असेल. फक्त तुमचे मेजरमेंटचे युट्यूब मॅनोमीटर होते, वेंचुरी मीटर होते, तर इकडे इलेक्ट्रिकलशी रिलेटेड मेजरमेंट ऑफ प्रेशर, टेम्परेचर, डिस्प्लेसमेंट, इथेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मीटर, हे तुम्ही लक्षात घ्या. तिकडे तुम्ही हे स्टडी केलेलं आहे. थर्मोमीटर मध्ये आरटीडी असेल, थर्मिस्टर असेल, बरोबर आहे, थर्मोकपल असेल, त्यानंतर प्रेशर मेजरमेंट मध्ये गॉर्डन ट्यूब गेजेस असतील, स्ट्रेन गेजेस असतील, हे तुम्ही एकदम सोपा पार्ट आहे. आणि त्यांनी स्पेसिफिक प्रेशर, टेम्परेचर, डिस्प्लेसमेंट याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. इलेक्ट्रिक मोटर मध्ये इंडक्शन मोटर आहे, मोटर तुम्ही स्टडी केली असेल. मोटर असलं की कन्स्ट्रक्शन, त्याचे पार्ट्स, ऑपरेटिंग प्रिन्सिपल, मेंटेनन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, टिपिकल ऍप्लिकेशन्स कुठले आहेत, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, स्पीड कॅरेक्टरिस्टिक सगळ्यात महत्वाचे, हे सगळं तुम्हाला चेक करायचं इंडक्शन मोटरमध्ये. केबल वायर्स आहे, त्याच्यामध्ये टाइप्स, कन्स्ट्रक्शन, हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. नवीन लेटेस्ट फायबर ऑप्टिक आलेले, त्याचं जॉईनिंग असेल, हे सगळं करता आलं पाहिजे. आणि मेनली इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशनशी रिलेटेड जे काही ऍक्ट्स आहेत, मिनिमम रिक्वायरमेंट आहे, याच्याशी संबंधित हा एक काहीतरी एक पर्टिक्युलर स्पेसिफिक पार्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे की इलेक्ट्रिकल काम करताय, डेली वेजेस मिनिमम किती असले पाहिजे, या संबंधीचे जे काही ऍक्ट्स आहेत हे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे. वर्कमॅन कंपन्सेशन असेल, मिनिमम वेजेस ऍक्ट असेल. बघा साधी गोष्ट आहे, कोणाचा जर जीव गेला इलेक्ट्रिफिकेशन करताना, तो जर कर्मचारी असेल कुठला तरी, तर त्याच्याशी रिलेटेड कंपन्सेशन, त्याच्याशी रिलेटेड डेली वेजेस, हे खूप छान टॉपिक असे आहेत की जे जनरल, असं नाही की याच्यासाठी इंजिनियरच पाहिजे, आपण सहज वाचून ते समजून घेऊ शकतो. फक्त एक करायचं, पहिले एमसीक्यू चेक करायची त्याच्यावरचे, नंतर ते वाचायचं. ओके. लाईटचा एक महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे. लाईट आपल्याला माहिती आहे, नाउ अ डे वी यूज लाईट इमिटिंग डायोड, एलईडी लाईट बघतो, पण त्याच्या अगोदर सीएफएल होता, त्याच्या अगोदर तुमचे व्हॅक्यूम ट्यूब लाईट्स होते, काही पर्टिक्युलर ट्यूब लाईट्स होते, बरोबर आहे. हे सगळे जे आहेत, मग मर्क्युरी असेल, सीएफएल असेल, एलईडी असेल, ट्यूब लाईट्स असतील, याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग याच्यामध्ये करायचं आहे. डिजिटल मल्टीमीटर,
डिजिटल मल्टीमीटरच्या व्यतिरिक्त व्होल्ट मीटर असेल, अॅनालॉग मीटर असेल, फ्रिक्वेन्सी मीटर असेल, तर डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा वेगळाच पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. रेजिस्टन्स, मेगर वरती जास्त फोकस असतो. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, SCR, डायाक, ट्रायाक, मॉसफेट, त्याचं वर्किंग, त्याच्यामध्ये इन्व्हर्टर, रेक्टिफायर, SMPS, पॉवर अँप्लिफायर, हे जे पार्ट आहेत हे सगळे तुम्ही करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बॅटरीज आणि युपीएस, जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनी स्पेशली RTO ची जर तयारी केली असेल तर RTO मध्ये आता युपीएस वगैरे त्यांनी बॅटरीज टाकलेल्या आहेत, तर तो पार्ट कॉमन आहे. मिनिएचर सर्किट ब्रेकर्स तुमची माहिती आहे, प्रोटेक्शन साठी वापरतो आपण, तो एक पार्ट करायचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक प्रोव्हिजन ऑफ नॅचरल बिल्डिंग केसेस, आता ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट आहे, तर त्याच्या अनुषंगाने बिल्डिंग सर्व्हिसेस, त्याचं प्रॉपर व्हेंटिलेशन, इलेक्ट्रिकल अँड अलाइन इन्स्टॉलेशन, कुठे कुठली इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे. जसं फ्रीज मध्ये भिंतीला चिपकून फ्रीज लावत नाही आपण, काही गॅप ठेवतो, कारण तिकडे RAC थ्रू स्पेसिफिकली कंडिशनिंग होत असते. मग त्या केसमध्ये ते काय आहे नेमकं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एस्केलेटर असेल, लिफ्ट असेल, याचं इन्स्टॉलेशन असेल, याचं सगळे पर्टिक्युलर फंक्शनिंग असेल, हे सगळ्या पार्ट, आणि तुमच्या ज्या इलेक्ट्रिकल गॅजेट्स आहेत त्याचं नॉइज पोल्युशन तुम्ही कसं कमी करू शकता, हा सगळा पार्ट तुम्हाला नॅचरल बिल्डिंग कोर्स मध्ये करायचा आहे. याचे PDF तुम्हाला अवेलेबल होतील. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला माहिती आहे नेहमीचा प्रकार, डायोड, ट्रान्झिस्टर, रेक्टिफायर, डायोडचे टाइप्स, त्याचे अप्लिकेशन्स, बरोबर आहे. NPN ट्रान्झिस्टर, PNP ट्रान्झिस्टर, हे करायचं. डिजिटल इलेक्ट्रॉनिक मध्ये लॉजिक गेट, त्यानंतर स्पेसिफिकली टायमर असेल, सिक्वेन्सर किंवा ज्याला म्हणतो आपण पर्टिक्युलर पार्ट असेल, त्याचा फ्लिप फ्लॉप असतील, ऍडर, सबट्रॅक्टर, त्याच्या व्यतिरिक्त डिमॉर्गन्स थेरम, हे सगळं करायचंय. याच्याबद्दलची एक युट्यूब सिरीज आम्ही फ्री मध्ये देतोय विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे तुमचा हा पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये कव्हर होईल. ओके. ऍडर असेल, काउंटर असेल. त्यानंतर PLC आणि स्कॅडा असे दोन पार्ट आहेत, प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलर अँड सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ऍक्विजिशन. हे दोन टॉपिक असे आहेत, हे प्रोग्रामिंगशी रिलेटेड आहे, लेटेस्ट ट्रेंडचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला त्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, त्याचे सिम्बॉल्स त्या लँग्वेज मध्ये वापरले गेलेले, त्याचे ऍडव्हान्स जे कुठले सॉफ्टवेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पे वाले आणि फ्री वाले व्हर्जन, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि कुठे कामी येतं हे तुम्हाला चेक करायचं आहे. जसं स्काडा मध्ये कन्सेप्ट, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे, तसंच PLC मध्ये तुम्हाला कन्सेप्ट, बेसिक लॅडर डायग्राम, त्याची प्रोग्रामिंग, आर्किटेक्चर आणि नॅनो PLCचा तुम्हाला हे करायचं आहे. ओके. नॅनो PLC काय असते, ठीक आहे. त्यानंतर ऑटोमेशनचा भाग, टायमर, सिक्वेन्सर, त्याच्यामध्ये लॉजिक, हा सुद्धा ऑटोमेशनचाच भाग येतो. PLC, स्काडा, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना CNC, NMC माहिती असेल, तसंच हे PLC आहे. ओके. त्यानंतर नेटवर्क डिझाईन, डेटा ट्रान्समिशन, कॉम्प्युटर इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी, त्यानंतर इंटरनेट आणि इंट्रानेट, आणि कॉम्प्युटर्स इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हे कॉम्प्युटर बेस्ड टॉपिक आहेत. हे बऱ्याचदा आपण बघा स्टार टोपोलॉजी, त्यानंतर बस टोपोलॉजी, हे नाव ऐकले होते, कधी स्टडी सुद्धा केलं CMF वगैरे मध्ये, बेसिक MSBT ला असताना. मग त्या केसमध्ये हे सगळे टॉपिक कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे. मग त्याच्यामध्ये लॅन असेल, वॅन असेल, पॅन असेल. त्याच्या व्यतिरिक्त एक ऍडिशनल वेअर हाऊसिंगचा जो आहे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, आणि स्पेसिफिकली ते कसं युटिलाइज करायचं, हा एक टॉपिक त्याच्यामध्ये दिलेला आहे. ऍज कम्पेअर टू SC सिलेबस थोडासा श्रिंक केलेला आहे, काही टॉपिक्स वगळलेले आहेत. डिप्लोमा लेवलचा हा पेपर असणार आहे. MSBT शी संबंधित जे काही तुमचे टॉपिक्स होते ते एकदा रिकॉल करा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी. आणि राहिलाय प्रश्न की चेंज होऊ शकतो का सिलेबस, तर याच्यामध्ये चान्सेस खरंच खूप कमी आहेत. हा सिलेबस कोरच आहे, याच्यामध्ये काय टॉपिक ऍडिशन होईल, काही अल्टर होऊ शकतात, पण सगळंच निघालं बाबा एकदम 10-5% राहिलं जुनं, असं होणार नाही. अभ्यास सुरू केला असेल तर आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच नक्की घ्या 9,999 मध्ये, आणि 788 781 1411 या क्रमांकावरती संपर्क करा. फॉर्म्युला शीट्स आहेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या ड्रीम पाथ पब्लिकेशन मध्ये तुम्ही घेऊ शकता. हे पुस्तकं सुद्धा तिथे अवेलेबल आहे, जे युजफुल टूल आहेत तुमच्या JEE लेवलच्या एक्झामसाठी. एक पेपर 1 आहे ज्याच्यामध्ये मेकॅनिकल, पेपर 2 आहे इलेक्ट्रिकल, आणि कॉम्बोही तुम्ही घेऊ शकता. ओके. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, आमच्या सगळ्या व्हिडिओजला शेअर करा, आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर नक्की तुमच्या 5 मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी अपेक्षित असतील की याच्यावरती व्हिडिओ तयार करा सर, किंवा ह्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत, कारण आमचा अनुभव असा आहे की कंटेंट जास्त जात नाही, कंटेंटवर विद्यार्थी येत नाहीत, पण काहीतरी वेगळाच विषय घेऊन आलं की तिथे मात्र अटॅच होतात विद्यार्थी. तर तुमचे काही रिक्वायरमेंट्स असतील की सर या बघा
व्हिडिओ आमचा 10 लोकांनी बघू देत, 50 लोकांनी बघू देत, पण ते जेन्युइन विद्यार्थी जर असतील की ज्यांना खरंच गरज आहे, ओके, कारण बऱ्याचदा काय होतं की जुन्या गोष्टी आता विद्यार्थी सुद्धा बाहेर पडलेत, ज्यांनी सक्सेसफुल झाले ते अधिकारी म्हणून ऑलरेडी जॉईन झालेत, आणि जे सक्सेसफुल नाही झाले त्यांनी त्यांचा प्लॅन बी एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आता नवीन जोडले गेलेले विद्यार्थी आहात तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठलाही डाऊट प्रश्न मनात ठेवू नका की हे एवढं साधं कसं विचारू. तुम्ही कमेंटमध्ये टाका, आणि आम्ही सुद्धा असं कन्सिडर करतो की आमचा प्रत्येक विद्यार्थी जो आहे अटॅच आहे, तर त्यांना बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. जर नसेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही ही माहिती नक्कीच पोहोचू. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग.